भाजपात आज मोठा फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबईत भाजप कोर कमिटीची आज दुपारी बैठक होतीये। दुपारी 2 वाजता भाजप कोर कमिटीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह भाजपचे आमदार उपस्थित राहणार आहेत। लवकरच भाजपचा मुंबई अध्यक्ष देखील बदलला जाणार आहे। अतुल भातखळकर, योगेश सागर आणि सुनील राणे यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, भाजपची आज महत्त्वाची बैठक होतीये। विशेषतः भाजप या बैठकी अंतर्गत भाकरी फिरवण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। निश्चितच गेल्या काही दिवसांपासून आपण सातत्याने पाहत आहोत की मुंबई अध्यक्षपदी बदल होण्याची चर्चा सुरू होती। आता सध्याचे जे मुंबई अध्यक्ष आहेत आशिष शेलार यांची आता मंत्रिपदावरती वर्णी लागलेली आहे, त्यामुळे त्यांच्या ठिकाणी दुसरा अध्यक्षाची नेमणूक केली जाऊ शकते। मात्र ज्या येऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या धर्तीवरती नेमका मराठी आणि गुजराती असा मिश्रण असलेला चेहरा दिला जातोय की प्युअर मराठी चेहरा दिला जाईल हे पाहणं महत्त्वाचं होतं। आणि या संदर्भात आज भाजपच्या मुंबई कोर कमिटीची बैठक आहे ती पार पडणार आहे। दुपारी 2 वाजता ही बैठक होईल आणि लागवी या बैठकीमध्ये एकंदरीत कुठेतरी नव्या अध्यक्षाच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे। तुर्तास जर पाहिलं तर मुंबईच्या प्रश्नांची जाण असलेले आणि अग्रेसिव्ह असा चेहरा म्हणून अतुल भातखळकर यांच्या नावाची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे। मात्र त्यासोबत योगेश सागर असतील किंवा सुनील राणे असतील, इतकंच नाही तर लोकसभेमध्ये ज्यांचं तिकीट कापलेलं होतं अशा मनोज कोटक यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे। त्यामुळे नेमकी अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते आणि मुंबई महानगरपालिका जिंकण्यामध्ये नव्या अध्यक्षाला यश येते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। लागवी निश्चित चेतन, आता तुम्ही त्या नावाचा उल्लेख केला तर म्हणून खरं तर हा मुद्दा विचारते की आज अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आहे 100वी आणि या निमित्तानं भाजपच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबई आणि आसपासच्या उपनगरामध्ये जे फलक सध्या बॅनर लावण्यात आलेले आहेत त्यामध्ये विशेष नाव झळकते ते भातखळकरांचं, त्यामुळे या नावाला एक वेटेज मिळताना पाहायला मिळतंय। नेमकं भाजपच्या गोटात काय होतंय? निश्चितच, कारण जी निवडणूक संचालन समिती होती विधानसभेच्या वेळी त्यावरती सुद्धा अध्यक्ष म्हणून भातखळकर यांची वर्णी लागलेली होती। यानंतर ज्येष्ठ आमदार असतील किंवा मुंबईतील प्रश्नांची जाण असलेले असतील, सातत्याने हिंदुत्व म्हणून संघाकडूनही त्यांना चांगलं पाठबळ मिळत आहे। आणि विशेष म्हणजे भाजपची जी रणनीती आहे की बूथ प्रमुख आणि पन्ना प्रमुख पातळीवरती भाजप विशेष लक्ष देतं, याचा विशेष अभ्यास हा भातखळकरांचा आहे। इतकंच नाही, मुंबई महानगरपालिकेची नियमावली असो किंवा विधानसभेची नियमावली असो त्याची तोंडपाठ ही भातखळकर आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे अभ्यासू नेते म्हणून जर मुंबई महानगरपालिका जिंकायची असेल, अगदी बूथ पातळीवरील कार्यकर्ता ऍक्टिव्ह करायचा असेल आणि इतकंच नाही तर सोबत संघाची जोड द्यायची असेल तर भातखळकर यांचं नाव अधिक उजवं ठरतं। त्यामुळे त्यांच्या नावाला अधिक पसंती दिली जात आहे। विशेष करून मुंबईतील नगरसेवक आणि आमदारांमध्ये चांगलं समन्वय साधण्याचं काम गेल्या काही काळामध्ये भातखळकरांनी केलेलं आहे। त्यामुळे अध्यक्षपदावर अधिक करून भातखळकर यांची वर्दी लागू शकते अशी चर्चा आहे। लागवी निश्चित चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।